नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्यांची नावं आहेत आलू मटर आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी फ्लावरचा पराठा किंवा गोभी के पराठे। तर चला चालू करूया या दोन्ही रेसिपीज बनवायला। आलू मटर बनवण्यासाठी एका नॉनस्टिक पॅन मध्ये आपण आधी तेल गरम करून घेणार आहोत। साधारण 2 मोठे चमचे आपण तेल याच्यात घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया जिरे आणि जिरं छान परतून घेऊया। चा रंग बदलला पाहिजे आणि छान असा वास आला पाहिजे। जिरं चांगलं परतलं गेलं की ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला मिक्स करून आपण साधारणपणे 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। कांदा आता आपला छान शिजलाय। ह्याच्यामध्ये घालूया आलं आणि लसणाची पेस्ट आणि ह्याला पण आपण आता छान परतून घेऊया। आलं आणि लसूण पेस्ट व्यवस्थित शिजली की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिरलेला टोमॅटो आणि त्याचबरोबर थोडं मीठ। याला मिक्स करूया आणि झाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून देऊया। आपला टोमॅटो आता व्यवस्थित शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपले मसाले, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि हळद। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि माझ्याकडे ही काजूची पेस्ट आहे बनवलेली, ती पण आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया। याला मिक्स करूया व्यवस्थित आणि परत एकदा झाकून साधारणपणे 2 मिनिटं शिजवून घेऊया। आणि जोपर्यंत आपली काजूची पेस्ट शिजते तोपर्यंत आपण आपले बटाटे कापून घेऊया। फार छोट्या फोडी करायच्या नाही आहेत, थोडेसे मोठेच ठेवायचे बटाटे। हे जे बटाटे आहेत त्यात आपण ह्या काजूच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याला मिक्स करून ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाणी। साधारणपणे 1 कप पाणी आपण याच्यात टाकायचं आहे। याला मिक्स करूया आणि झाकून 5 ते 7 मिनिटं शिजून देऊया। आपलं आलू मटर आता शिजतंय तोपर्यंत आपण फ्लॉवरचे किंवा गोबीचे जे पराठे बनवणार आहोत त्याचं स्टफिंग बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका बोलमध्ये किसलेला फ्लॉवर आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया गरम मसाला पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला आणि लाल तिखट। हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि माझ्याकडे ही जी कणिक आहे त्याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण भरून घेणार आहोत। जर तुम्हाला मी ही कणिक कशी बनवली ते माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा लच्छा पराठाचा व्हिडिओ नक्की बघा। तर ह्या आपण आता कणकेचे गोळे करूया। कणकेचे असे गोळे करून त्याची अशी एक वाटी बनवायची आहे आणि त्याच्या मधोमध हे स्टफिंग भरायचं आहे। त्याला थोडंसं दाबून त्याच्या कडा एकत्र आणायच्या आहेत। त्याच्या कडा एकत्र आणून त्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे। हा आपला पराठा झाला। अजूनही असे आपण गोळे बनवून घेऊया। आपले आता पराठे बनवून झालेले आहेत। त्याला आपण लाटण्याआधी हे जे आलू मटर आहे त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे घालून घेऊया। हे जे हिरवे वाटाणे आहेत ते मी बॉईल करून घेतले, त्याच्यामुळे याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये टाकूया गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। याला मिक्स करूया आणि पुन्हा एकदा झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून देऊया। जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत आपले जे पराठे आपण बनवून ठेवले होते ते लाटून घेऊया। थोडंसं सुकं पीठ ह्याच्यावर लावायचं आणि याला जाडसर असंच लाटायचं। ह्याला एवढंच जाड ठेवायचं आहे। आपले आता पराठे लाटून तयार आहेत आणि तवा पण गरम झालेला आहे। हे जे पराठे आहेत ते आपण आता ह्या तव्यावर टाकूया आणि त्याला चांगलं गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत।
पराठाला दोन्ही बाजूनी शिजलेला आहे. याच्यावर आपण लावून घेऊया तूप. आणि याला उलटून दुसऱ्या बाजूने पण थोडंसं तूप सोडून शिजवून घेऊया. पराठा तयार आहे. बाकीचे पण पराठे बनवून घेऊया. पराठा आणि आलू मटर दोन्ही तयार आहे. आपण पराठ्याला सर्विंग करण्याआधी कापून घेऊया. आपण आपला पराठा कापून घेतलेला आहे. ह्याला एका सर्विंग प्लॅटरवर ठेवूया आणि आपले हे जे आलू मटर आहे ते पण आता काढून घेऊया. याला गार्निश करूया कोथिंबिरीनी. आलू मटर आणि गोभी के पराठे किंवा फ्लॉवरचे पराठे तयार आहेत. रेसिपीज जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.